विरोधी पक्षांनी अंतिम आठवडा प्रस्ताव मांडलेला आहे आणि तो कायदा सुव्यवस्था, सार्वजनिक बांधकाम, त्याचबरोबर महसूलच्या संदर्भामध्ये आता एक आणि मिनिट वेगवेगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं नावं आली नाही, पाठवा तुम्ही. होणारा भ्रष्टाचार या संदर्भामध्ये मांडलेला आहे. खरं तर कुठलंही अधिवेशन असं जात नाही की ज्याच्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा झालेली नाही आहे. मी सातत्याने गेले 22-25 वर्ष बघते सभागृहामध्ये की बहुतेक वेळेला या संपूर्ण ढासळलेल्या कायदेविषयक परिस्थितीचाच त्यामध्ये मुद्दे घेतले जातात. परंतु मुद्दा यातला मला सगळ्यात महत्त्वाचा वाटतो की गुन्ह्यांच्यासाठी जी कारणं आहेत समाजामध्ये अनेक, त्याच्या खोलामध्ये जर का आपण थोडंसं गेलो तर आपल्याला आपोआपच लक्षात येईल की विशेषतः वेगाने होणारं स्थलांतर, जमिनींना आलेले मोठ्या प्रमाणामध्ये भाव, त्याचबरोबर वेगवेगळ्या भागामधून रोजगारासाठी आलेल्या लोकांच्याच बरोबर गुन्हेगारी स्वरूपाचा ज्यांचा इतिहास आहे त्यांनी इथलं शेल्टर म्हणून वापर करण्यासाठी महाराष्ट्रावरती केलेलं त्यांचं आक्रमण, त्यांची असणारी एक सुसंघटित चेन, अशा प्रकारच्या अनेक कारणं आपल्याला गुन्ह्यांच्यासाठी म्हणून दिसून येतात. आणि त्याच्यामध्ये महिला सुरक्षा आणि या संदर्भामध्ये बोलत असताना मी सुरुवातीलाच एक कविता छोटीशी म्हणणार आहे. अंधाराला दोष देत बसण्यापेक्षा एक दिवा पेटवणे अधिक महत्त्वाचे असते. शासनाची जबाबदारी दिवे प्रज्वलित करण्याची, तर विरोधकांची जबाबदारी ते विझू नये त्यांची. कारण सगळ्यांचं मिळून काही 80% समाजकारण असतं आणि 20% राजकारण असतं. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये कैलासवासी यशवंतराव चव्हाणांसारख्या नेत्यांनी सगळ्यांचं मिळून काही एक समाजकारण असावं अशी देखील भूमिका मांडलेली आहे. आणि म्हणून आपला हेतू जो आहे तो अंतिमतः 289 मांडत असताना किंवा इथे अंतिम आठवडा मांडत असताना विरोधी पक्षाची भूमिका ही असणं स्वाभाविक आहे की बाबा ते सत्ताधारी व्हावेत आणि सत्ताधाऱ्यांना तर कधीच वाटत नाही की आपण विरोधक व्हावे. मग अशा वेळेला आहे त्या परिस्थितीच्या मध्ये बदल कसा करता येईल याबद्दल विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि न्यायाचा दीप तेव्हाच तेजाने प्रज्वलित राहतो जेव्हा कायद्याचा हात मजबूत आणि प्रशासनाचे मन संवेदनशील असते. कुसुमाग्रजांची एक ओळ आठवते, विजयासाठी शक्ती लागते पण न्यायासाठी विवेक लागतो. आजकाल अशी परिस्थिती आलेली आहे थोडीशी समाजामध्ये की विवेक लागतो म्हटल्यावर लोक म्हणतील की विवेक कुठे आम्हाला सांगा जरा, अशा प्रकारचा प्रश्नसुद्धा कोण विचारू शकतं. पण ते सांगते विवेक कुठे असतो असा प्रश्न विचारू शकतो. पण NCRBचा जो अहवाल आहे त्याच्यामध्ये एक आपल्याला चित्र स्पष्ट दिसतं आहे की महिलांच्या संदर्भामध्ये 4.41 लाख गुन्हे नोंदवलेले गेलेले आहेत आणि प्रति लाख महिला हा जो प्रमाण आहे ते 64.6 असं आहे. कौटुंबिक अत्याचारामध्ये जास्तीत जास्त गुन्हे नोंदवले जात आहेत. परंतु एक उत्तर आपण सातत्याने सर्व गृहमंत्र्यांनी दिलेलं ऐकतो आणि ते माननीय फडणवीस साहेब किंवा भोईर साहेब जेव्हा मांडतील त्याला येतं की महिलांमध्ये आणि समाजामध्ये जेवढी जागृती वाढते तेवढे मोठ्या प्रमाणात लोक तक्रार करण्यासाठी येतात. हे जरी खरं असलं तरीसुद्धा दोषसिद्धीचं जे प्रमाण आहे ते दोषसिद्धीच्या प्रमाणामध्ये मध्यंतरी आकडेवारी आली होती तर त्यामध्ये सुद्धा आपला क्रमांक तेवढा काही चांगला नाही आहे. 10% गुन्ह्यांमध्येच दोषसिद्धी होते असं चित्र दिसलेलं आहे. आणि सन्माननीय फडणवीस साहेबांनी 16 कारणं काढलेली होती की ज्याच्या आधाराने दोषसिद्धी कशी वाढवता येईल आणि मग त्याच्यामध्ये सरकारी जे नोकर आहेत त्यांना पंच म्हणून त्यांचा उपयोग करणं, CCTNS सारखी सिस्टीम, साक्षीदार संरक्षण कायदा या संदर्भामध्ये जरी भूमिका घेतली असली तरी प्रत्यक्षामध्ये आपल्याला काही त्याच्यातल्या ज्या अडचणी दिसत आहेत त्याच्यात मी उल्लेख करीन साक्षीदार संरक्षण कायद्याच्या संदर्भात. आपण या सभागृहामध्ये हे बिल मंजूर केलं परंतु प्रत्यक्षात आम्ही ज्याला पॉक्सोच्या केसेस होतात किंवा कुटुंबामधल्या आता वैष्णवी हगवणेसारखी केस झाली तर हे जेव्हा पीडित लोक कोर्टामध्ये जातात त्याला एखादा पोलीस अधिकारी सोडला तर त्यांच्यावर कोणीही नसतं. बाहेर पडून ते निघेपर्यंत आम्ही पोलिसांना सुचवतो, त्याचं ते पालन पण करतात की कोर्टात तिला येण्यापर्यंत जीपची व्यवस्था केलेली असते. अगदी 2 तारखांच्या मध्ये कोर्टाचा निकाल लागावा असा देखील सरकारचा प्रयत्न आहे. आणि म्हणूनच आपण पाहिलं की नसरापूरसारख्या केसेसमध्ये अगदी कमीत कमी दिवसांमध्ये 56 दिवसांमध्ये तो निकाली लागला आणि शिक्षासुद्धा झाली. पण प्रत्येक गुन्हा घडला की आपण मागणी करतो की वेगळं स्पेशल कोर्ट असलं पाहिजे. परंतु मला इथे सांगायला पाहिजे की मी आकडेवारी वेळोवेळी मांडलेली पण आहे बाहेर, पण सभागृहात आज मांडू शकते त्याच्याबद्दल अर्थातच मी सभापतींना आणि आपल्याला आणि विरोधी पक्षांनी प्रस्ताव मांडलेला आहे आणि सत्ताधारी पक्षाला सगळ्यांचेच आभारी असं आणि मानेन की या पॉक्सोच्या संदर्भामध्ये 4 मार्च 2020 मध्ये विधी आणि न्याय विभागाने माननीय महाप्रबंधक उच्च न्यायालय यांना पत्र दिलं होतं आणि त्याच्यात असं म्हटलं होतं की राज्यात 138 विशेष जलदगती न्यायालय स्थापन करण्यास
शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली होती. परंतु 138 विशेष जलदगती न्यायालयांपैकी केवळ 4 न्यायालये अनुक्रमे अहमदनगर, चंद्रपूर, नागपूर आणि सातारा या 4 ठिकाणी कार्यान्वित असल्याचे अनौपचारिकरित्या समजते. म्हणजे हे विधी आणि न्याय विभाग सांगता आहे कोर्टाला. आणि त्याच्यामध्ये नॅशनल मिशन फॉर सेफ्टी ऑफ मिशन या संदर्भामध्ये 138 जी न्यायालयं व्हायला पाहिजे होती ती जर का आत्तापर्यंत झाली असती महाराष्ट्राच्या ठिकठिकाणी भागामध्ये, तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला ही वेळ आली नसती की स्पेशल फास्ट ट्रॅक कोर्ट करा. मी ज्या नुकतीच ही नसरापूरची केस झाल्यावर माहिती घेतली तेव्हा मला माहिती सांगण्यात आली की आता त्याच्यापैकी 138 पैकी 40 न्यायालयं राज्य सरकारने केलेली आहेत, पण उर्वरित जी न्यायालयं करायला पाहिजेत ती न्यायालयाची कारवाई करा म्हणून सातत्याने विधी आणि न्याय विभागाने पत्रव्यवहार केलेला आहे. त्याची जवळजवळ 10 पत्रं कोर्टाला लिहिलेली आहेत. परंतु कोर्टांना त्यांच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत सगळ्या, डिस्ट्रिक्ट जज नेमणे तिथे किंवा ॲडिशनल सेशन जज नेमणे तिथे, पॉक्सो कोर्टासाठी विशेष रचना करून देणे, या पायाभूत सुविधा करण्यासाठी बघा त्यांच्या ज्या आवश्यकता आहेत, स्पेसिफिक ट्रेनिंग फॉर पब्लिक प्रॉसिक्युटर्स, त्याच्यानंतर लिमिटेशन ऑन ॲडजॉर्नमेंट्स, एस्टॅब्लिशमेंट ऑफ व्हल्नरेबल विटनेस डिपॉझिशन सेंटर्स, हायकोर्ट डायरेक्टिव्स फॉर एक्सपिडियस डिस्पोजल आणि मेंटेनिंग हाय कन्व्हिक्शन रेट्स विथ जस्टिस डिलिव्हरी. तर हे सगळे होण्याच्या दृष्टिकोनातून परिपूर्ती न झाल्यामुळे जवळजवळ 90 कोर्ट पॉक्सोची अस्तित्वातच आलेली नाही आहेत. आणि त्याच्यामुळे आपल्याला दिसतो की सगळीकडून एक कोलाहल आपल्याला सातत्याने ऐकू येतो. दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे गायब होणाऱ्या यांच्यामध्ये संख्यात सर्वाधिक अल्पवयीन मुली बेपत्ता झालेल्या दिसत आहेत असं देखील म्हटलेलं आहे. पण यातल्या अनेक मुलींच्या कुटुंबांशी जेव्हा आम्ही बोलतो किंवा त्या मुलींना परत आल्यानंतर जेव्हा भेटतो त्याला बऱ्याच वेळेला त्यांची दिशाभूल झाल्यामुळे त्या गेलेल्या असतात. आणि राज्य सरकारने मुस्कान हा प्रकल्प हाती धरून बरीचशी मुलं मुली घरी पण पोचवलेली आहेत. परंतु आपण एक चित्र बघतोय की मुलांना आणि मुलींनासुद्धा वेगवेगळ्या मार्गांनी गैरमार्गाला लावणारे लोकंसुद्धा आसपास समाजामध्ये सातत्याने फिरत असतात. आणि त्याच्यामध्ये लग्न हा एक त्याच्यावरचा उपाय मानला जातो की तो लग्न झाला की तो सुधारेल किंवा ती लग्न झाली की सुधारेल. पण आपण सिया अग्रवालच्या केसमध्ये पाहिलं की सुधारतायत कसले तर उलट त्यांच्या मनात नकार देण्यापेक्षा गुन्हेगारी स्वरूपाचे विचार येतात आणि त्यातून ते अगदी सर्व एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे या गोष्टींच्याकडे आकृष्ट झालेले दिसतात. हे देखील आपल्याला चित्र दिसून येतं. या अल्पवयीन मुलींच्या कुटुंबांशी ज्यावेळेला मी बोलते त्यावेळेला असं लक्षात येतं की बऱ्याचशा कुटुंबांमध्ये त्या मुलांना लहानपणापासून नाही ऐकण्याची सवयच लागलेली नसते आणि त्याचा परिणाम म्हणजे मोबाईलला किंवा सारखं नेट बघायला विरोध झाला तर ती मुलं मुली सरळ घराबाहेर निघून जातात आणि ती रेल्वे स्टेशन्सवरती किंवा वेगवेगळ्या ठिकाणी मग वेगवेगळ्या अत्याचाराचे बळी होतात. आता अनेक ज्या घटना समोर आलेल्या आहेत त्या प्रत्येक घटनेत मी जात नाही, परंतु पालघरला एका आश्रमशाळेत शिकणाऱ्या मुलीवरती अत्याचार झाला होता आणि मांत्रिकाकडे तिला नेलं होतं आणि त्या मांत्रिकाने तिच्याचवरती बलात्कार केला. आणि मग त्याला तिला जेव्हा भेटलो आम्ही तर तिचे वहिनी, तिचा भाऊ आणि बहीण हे सगळे तिच्याबरोबर उभे होते आणि त्यामुळे त्या गुन्ह्यापर्यंत आम्ही पोचू शकलो. परंतु सरकार काय करते हा जेव्हा प्रश्न विचारतात विरोधक त्यावेळेला सन्माननीय फडणवीस साहेब असतील, सन्माननीय शिंदे साहेब असतील, अनेक वेळेला आम्ही एकनाथजी शिंदे यांना त्यांच्या कुटुंबियांशी बोलणं करून दिलेलं आहे. आणि मुलींच्या शिक्षणाचा खर्च, त्याचबरोबर कोर्टात ते जाईपर्यंत 8-10 दिवस जे त्यांचे गेलेले असतात तर मनोधैर्य योजना मिळेपर्यंतची मदत ही आम्ही अनेक जणांना वेळोवेळी मिळवून दिलेली आहे. पण हे जरी चित्र असलं तरीसुद्धा पोलिसांचं मनोबल हे कसं वाढवायचं हा एक मोठा प्रश्न आहे. आणि आज सकाळी जो प्रश्न मुद्दा आला होता त्या संदर्भातला एक मुद्दा मांडून मी एक 10 मिनिटामध्ये माझं संपवणार आहे. पण एक म्हणजे हे जे डिपार्टमेंट आहे आपलं की ज्याच्यामध्ये आपण आर्थिक गुन्ह्यांच्या संदर्भातलं जे डिपार्टमेंट आहे त्यांची आकडेवारी जर का पाहिली ACBची तर जून 2025 ते मे 2026 या 12 महिन्यांच्या कालावधीत एकूण 906 लाचखोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आलं. त्यात 671 गुन्हे नोंदवले गेले. परंतु त्याच्यात कुठले कुठले विभाग आहेत पुढे की ज्याच्यातले आरोपी पकडले गेलेले आहेत आणि ते सापळा रचून पकडले गेलेले आहेत, म्हणजे कोणीतरी त्यांच्यावर तक्रार केलेली आहे. सर्वाधिक 168 गुन्हे आणि 248 आरोपींसह महसूल व भूमी अभिलेख विभाग पहिल्या क्रमांकावर आहे. पोलीस विभागात असे लाच घेणारे 132 आरोपी गुन्हेगार सापडलेले आहेत. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत या विभागांमध्ये एकूण 85 कारवाया झालेल्या आहेत. महावितरणच्या मार्फत वीज कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर 60 कारवाया झालेल्या आहेत.
आणि याच्यामध्ये क्लास 3 कर्मचाऱ्यांची संख्या असली तरी अनेक क्लास 1 आणि क्लास 2 यांचे वरिष्ठ अधिकारीसुद्धा त्याच्यामध्ये आहेत. याच्यामध्ये 48 तासापेक्षा जास्त वेळ कोठडीत राहिलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना निलंबित करणं बंधनकारक असतं. 85% जास्त कर्मचारी निलंबित झालेले आहेत. मागील 12 महिन्यात अटक झालेल्यांमध्ये 906 लाचखोर अधिकारी आहेत. परंतु अटक होऊनही सर्वच अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई होत नाही. ACBने शासनाला सादर केलेल्या अहवालानुसार 205 हून अधिक कारवाई अजूनही असे आहेत की ज्यांना ACBने लाच घेताना पकडलं, परंतु ते निलंबित झालेले नाहीत आणि ते शासकीय पगारावर आहेत. आणि निलंबन न करणारे प्रमुख विभाग याच्यात 48 अधिकारी शिक्षण आणि क्रीडा विभागात लाच घेऊनसुद्धा आजही काम करत आहेत. 36 अधिकारी महानगरपालिकांमध्ये, 26 अधिकारी महसूल आणि काही जण पोलीस विभागात आहेत, 205. आणि बडतर्फीची कारवाई बाकी. धक्कादायक बाब म्हणजे न्यायालयात लाचखोरीचा दोष सिद्ध होऊनही 22 कर्मचाऱ्यांना अद्याप सेवेतून कायमचे काढून टाकण्यात आलेले नाही. आजही ते काम करतायत. माहीत नाही, आपल्याला येऊन ब्रीफिंग करत असतील, आमच्याकडे कार्यक्रमांना कुठेतरी भेटत असतील आणि त्यांच्यावरती कारवाई न झाल्यामुळे एक कुठेतरी त्यांना संरक्षण देणारे लोक तिथे आपल्याला परत परत दिसून येतात. या पार्श्वभूमीवरती पॉक्सोची कोर्टं, त्याचबरोबर लाचखोर लोकांच्यावरती कारवाई, त्याचबरोबर मी मोफत कायदा सल्ल्याचा मुद्दा अधोरेखित करीन की बऱ्याच वेळेला लोकांना वकील मिळत नाही किंवा वकिलांनीसुद्धा रेट ठरवलेले आहेत की पोटगीचं असेल केस तर 25,000, अजून काही केस असेल गुन्ह्यातून सोडवायचं असेल तर 2 लाख 5 लाख अशा प्रकारच्या केसेस असतात. आणि त्याच्यामध्ये ॲडजॉर्नमेंट सातत्याने घेतली जाते की ज्याच्यात 2-2, 3-3 वर्ष कौटुंबिक न्यायालयात केसेसच लागत नाहीत. या संदर्भामध्ये मी या सभागृहात याच्यापूर्वी सूचना केली होती की एकच पती पत्नी विसंवाद असलेले त्यांच्यात अंतर्गत संघर्ष असेल तर त्यांना 3 कोर्टात ते वेगवेगळ्या जातात. एक म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसमध्ये DV ॲक्टच्या नुसार एक खटला चालतो, 498A नुसार तो खटला चालतो गुन्हेगारी कोर्टामध्ये, आणि परत कौटुंबिक न्यायालयात सुद्धा केस चालते. तर माझं साधं म्हणणं आहे की या तिन्ही प्रकारचे गुन्हे एकाच कुटुंबाशी संबंधित आहेत तर ते जर का अंडर वन रूफ एकाच छताखाली जर का सगळे संलग्न केले तर आपल्या केसेसची संख्या 1/3 होईल. सन्माननीय फडणवीस साहेबांच्या समोरसुद्धा मी तिथे बसून चेअरवरून या संदर्भामध्ये त्यांचं लक्ष वेधलेलं होतं. त्या संदर्भात मी लेखी निवेदनं दिली आहेत. मी सदानंद दाते साहेब पोलीस महासंचालक यांच्याबरोबर बैठक घेतलेली आहे. त्या आणि महिला बालविकास आयुक्त यांनी या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत. पण प्रत्यक्षामध्ये मात्र आपल्याला या संदर्भात पुढचं काही कायदेशीर कारवाई झालेली दिसत नाही. वर्षानुवर्ष गृहराज्यमंत्री बदलतात, सचिव बदलतात, पोलीस महानिरीक्षक बदलतात, परंतु तांत्रिकदृष्ट्या सिव्हिल ॲक्ट आणखी न्यायालयाचा ॲक्ट या तिन्ही केसेसमध्ये कसं एकत्रीकरण करून केसेसची संख्या 1/3 कमी करता येईल याच्या संदर्भात मात्र मला तर शेवटी वाटतं की कोर्टामध्ये जाऊन शेवटी न्याय मागावा का काय, कारण वारंवार सूचना करूनसुद्धा त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. आता मी येथे शेवटचा माझा मुद्दा आहे आणि त्याच्यात जेजुरीच्या संदर्भात बांधकामामध्ये जे एक दुर्लक्ष झालेलं आहे त्या संदर्भात तिथल्या गुरुजी जे असतात खंडोबाची पूजा करणारे त्यांनी म्हटले की मेघडंबरी नुपूर काढली आहे त्यामुळे नंदी उन्हात आहे. ते जे बांधकाम केलं पुरातत्व विभागाने सार्वजनिक बांधकामच्या मार्फत भरपूर पैसे दिलेले आहेत. त्याचबरोबर मार्गावर पायरी काढून नवीन बनवत आहेत त्यामुळे 300 ते 400 पायऱ्यांची संख्या वाढती आहे. त्याचबरोबर मंदिर पूर्ण दगड सुस्थितीत असतानासुद्धा मंदिरात पूर्ण दगड काढून नवीन लावले आहे. त्याच्यामुळे टेम्परेचर वाढतं आहे आणि जुनी जेजुरी दत्त मंदिरापासून खंडोबा मंदिरपर्यंतचा जो रस्ता आहे तो दगडाचा केला जात आहे. त्यामुळे तीव्र याच्यामुळे अपघात व्हायची शक्यता आहे. स्ट्रक्चरल ऑडिटची त्यांनी मागणी केलेली आहे जेजुरी मंदिराबाबत, कारण पावसाळ्यामध्ये त्याच्यामध्ये दरड कोसळणं आणि या प्रकारचा हे आहे. पाण्याची टाकी पाडलेली आहे, नवीन ती टाकी बसवावी आणि त्यांची एक स्थानिक पातळीवरती त्यांनी आभार मानलेले आहेत सरकारचे की सरकारने अहिल्याबाई होळकर यांच्यानंतर लक्ष घालून चांगल्या दर्जाचा होण्यासाठी निधी दिलेला आहे. पण तो विकास होत असताना त्यांना न्याय मिळावा ही त्यांची अपेक्षा आहे. तसंच पंढरपूर कॉरिडॉरच्या संदर्भात देखील माझ्याकडे एक निवेदन आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तिथले पालकमंत्री आहेत, CEO आहेत, कलेक्टर आहेत, पण त्याच्यामधून काही फलनिष्पत्ती झाली नाही. विखे पाटील साहेब आपण पण सोलापूरचे पालकमंत्री होता. तर माझी विनंती आहे की तिथली स्थानिक जी कॉरिडॉर विरोधी समिती आहे त्यांच्याबरोबर आपण मी मंत्र्यांची नावं म्हणजे सुचवते एवढ्यासाठी की आम्ही कोण
नाही आहोत, पण असं वाटतं की एखादेच त्यांनी पण पूर्वी काम केलेलं असल्यामुळे चंद्रकांतदादा पाटील, गिरीश महाजन आणि उदय सामंत यांना मी सरकारला अशी विनंती करेल की त्यांनी त्या कॉरिडॉर बाधित लोकांशी बोलून काय तोडगा काढतोय जर का, कारण त्यांचं लेखी निवेदन आहे की आमच्याशी उपजिल्हाधिकारी बोलले नाहीत, जिल्हाधिकारी बोलले नाहीत, आमच्याशी विभागीय आयुक्त बोलले नाहीत, कुणीच त्यांच्याशी बोललेलं नाही आणि म्हणून या संदर्भात लक्ष वेधते. आता विरोधी पक्षांनी बोलत असताना सातत्याने एका केसचा उल्लेख केला आणि तो म्हणजे म्हात्रे म्हणून नगरसेवकाने मारहाण केली एका महिला डॉक्टरला. त्या संदर्भामध्ये मला इथे स्पष्ट करायला पाहिजे की सकाळी शंभूराजे देसाई यांनी या संदर्भात सांगितलेलं आहे, परंतु श्रीकांतजी शिंदे यांनी कालच सकाळी ट्विटवरून आणि जाहीर माध्यमांच्या मधून या व्यक्तीला कुठल्याही पद्धतीने दयामाफी केली जाणार नाही आणि योग्य ती कारवाई पोलिसांनी करावी अशी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. माझ्याकडे अशा सुद्धा तक्रारी आलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये एक DG सूर्यवंशी नावाचा व्यक्ती नाशिकचा, की जो नाशिकच्या शिवसेना महिला आघाडीशी वाईट वागतो, त्याच्याबद्दल माननीय आदित्यजी ठाकरे यांच्याकडे शिवसेना महिला आघाडीने तिकडे तक्रार केलेली आहे आणि ती तक्रार मातोश्रीला जाऊन त्यांनी सांगितली. त्याला 3 आठवडे होऊन गेले, पुढे काहीच झालेलं नाही आहे. त्यामुळे अशा प्रकारे मारहाण करणं, महिलांना त्रास देणं ही एक प्रवृत्ती आहे आणि काही वेळेला संघर्षामधून टोकाला जाऊन महिलांना अशा पद्धतीने छळलं जातं, त्रास दिला जातो. परंतु याचा अर्थ सगळं पक्षाने सांगितलेलं असतं की त्या लोकांशी तुम्ही तसं वागा, असं कुठेतरी मला एक दिसतंय की कॉन्स्पिरसी केल्यासारखी. आणि प्रचंड अशा वेळेला टीका करणाऱ्या लोकांना चेव आलेला असतो आणि तो चेव येऊन ते सारखे बोलत असतात. आता तुम्ही सांगा काय सांगणार आहे? आम्ही कधीही मला आठवत नाही आहे की कुठल्याही केसमध्ये अगदी मी त्या व्यक्तीचे नातेवाईक असणारे जरी कोणी असतील आरोपी, तरी माझ्या डोळ्यासमोर तर मला असं कुठेही दिसलं नाही की त्या माणसाला सोडून द्या असे निर्देश कोणी दिलेले आहेत म्हणून. त्यामुळे सातत्याने आज शेवटी समाज हा न्यायाधीश आहे आपला, त्यामुळे समाज बघत असतो. दुसरी मला आश्चर्य वाटतं आणि वाईटही वाटतं थोडंसं की आम्ही 30-40 वर्ष आयुष्यात काम करतोय. एक उदाहरण दाखवावं की ज्याच्यामध्ये आम्ही बलात्कार करणाऱ्याच्या बाजूने जागा घेतली आहे, पण जे पत्रकार जे आम्ही केलेल्या कामांची मांडणीला शून्य जागा देतात, शून्य जागा, पण तेच अतिशय उत्सुक असतात जेव्हा महिलांना मारहाण होते त्याला, विशेषतः आमच्या पक्षातल्याच लोकांच्याकडून जेव्हा काही चुका होतात तेव्हा सारखे प्रेमाने फोन करतात, आम्हाला प्रतिक्रिया द्या, प्रतिक्रिया द्या. माझं म्हणणं असं आहे की श्रीकांत शिंदे साहेबांनी एकदा सांगितल्यावरती प्रत्येक शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी याच्यावर प्रतिक्रिया कशाला द्यायला पाहिजे? गृहीतच आहे की अशा आरोपीला कुठल्याही पद्धतीने दयामाया मिळणार नाही आहे. पोलिसांनी सुद्धा योग्य ती कारवाई सुरू केलेली आहे आणि ही जी प्रवृत्ती आहे ही जशी राजकीय पक्षाच्या काही लोकांमध्ये दिसते तसं आपल्याला दिसतं की अनेक ठिकाणी समाजामध्ये पण लोक साधं बघा, जागा मिळत नाही ट्रेनमध्ये म्हणून, पार्किंग मिळालं नाही म्हणून, अगदी इतकंच नाही तर ट्रेनमध्ये दार का उघडलं म्हणून मारून टाकणारे लोक आहेत. म्हणजे ही एक हिंसक प्रवृत्ती आहे, ती कुठल्या पक्षाने मुद्दाम जोपासलेली आहे अशातला भाग नाही आहे. आणि हे बोलतं कोण की ज्यांच्याकडे ज्या पक्षांच्यामध्ये मोठमोठ्या प्रकारची मोठी तरी वासनाकांड बाहेर आलेली आहेत ते आम्हाला या प्रश्नांवरती विचारतात. तर माझं म्हणणं असं आहे की याचं राजकीय भांडवल केलं जाऊ नये. राजकीय भांडवल जर का करायला लागलं तर प्रत्येकाच्या पक्षामधल्या घटना आलेल्या आहेत आपल्यापर्यंत. आमच्याकडे अशा पण गोष्टी मुलींच्या झालेल्या आहेत की ज्याच्यामध्ये अनेक लोकांनी सातत्याने पदं देत असताना महिलांचा गैरउपयोग केलेला आहे. आता या महिला काही वेळेला बोलत सुद्धा नाही त्या गोष्टी ज्या आहेत त्या, पण त्यानंतर काही काही वेळेला लक्षात येतात. तर मला असं वाटतं की केवळ महायुती सत्तेत आहे आणि एका नगरसेवकाने असं कृत्य केलं तर मग राजन विचारांनी तोंडामध्ये पाव कोंबला होता महाराष्ट्र सदनमध्ये, ते आज कुठे आहेत? त्याच्यामुळे हा एक वेगवेगळ्या घटना ज्या घडलेल्या असतात त्याच्यात फक्त राजकीय भांडवल करायचं. आणि त्यात होतं काय की ज्या मगाशच्या त्या पालघरच्या मुलीचं मी सांगितलं की त्यांना न्याय मिळत असतानाचा जो वेळ आहे त्याच्याऐवजी याच सगळ्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये सगळा वेळ घातला जात असतो. त्यामुळे मला असं वाटतं की जे पत्रकार विशेषतः माझ्याकडून प्रतिक्रियेची फार प्रेमाने वाट बघत होते तर त्यांचं समाधान याबद्दल झालं असेल. केवळ तुमचा प्रेमभंग करायचा म्हणून आम्ही देतो अशी प्रतिक्रिया असंही नाही आहे, पण कारण आमची ती बांधिलकी आहे, आमची वचनबद्धता आहे. आणि मीच असं नव्हे, मला त्या सभागृहामध्ये जेव्हा कधी कोणी असा शब्द वापरला असेल तर सगळं सभागृहाने एकत्रितपणाने त्या गोष्टीचा निषेध केलेला आहे. त्यामुळे या विधिमंडळाकडे सगळ्यांचं लक्ष आहे, त्यामुळे कोणाकडूनही अशा प्रकारांच्याकडे गैरवापर होणार नाही अशी मला एक माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून जरूर सगळ्यांना ग्वाही द्यावीशी वाटते. धन्यवाद. जय महाराष्ट्र.